व्यासपीठावर खूप मान्यवर आहेत, खूप मोठी लिस्ट आहे. मी सर्वांची नावं न घेता थेट आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व मतदार बंधू, तरुण मित्रांनो, वडीलधारी मंडळी आणि पत्रकार मित्रांनो, ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. मला इथं या ठिकाणी यायला थोडा उशीर झाला, कारण आज 16 सभा होत्या आणि सकाळपासून ते आतापर्यंत ही शेवटची 16वी सभा आहे. त्यातल्या 2 सभा मला करता आल्या नाहीत, वेळ पुरला नाही. 2 सभांना मला जाता आलं नाही. रान नसलेलं विशेष करून मला जायचं होतं, परंतु तिथं जाता आलं नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. मोहोळ तालुका अक्षरशः तिथं सुनामी आलेली आहे, लाट आलेली आहे आणि प्रत्येक गावात 80% मतदान हे तुतारीला होणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही तिकडे पाहुण्यारावळ्यांना विचारा. मी इथं चौकशी करायला आलोय कारण हे शहाजीराव पाटलांचा आजोळ आहे, त्यामुळे हे माझंही आजोळ आहे. शहाजीराव पाटलांचा नातू, त्यांचा आजोळ, आमचा आजोळ. त्यामुळं बेबी दारपळचं आणि नरखेडचं एक विशेष असं नातं आहे. अत्यंत विचित्र अशा परिस्थितीमध्ये मागची 30 वर्ष या संपूर्ण मोहोळ मतदारसंघावर एक छत्रीपणे, मागची 15 वर्ष तुमच्यासाठी आणि मोहोळ तालुक्याची 30 वर्ष, या 15 वर्षामध्ये 3 आमदार हा राखीव झाल्यानंतर 3 वेळा आमदार दिला गेला. आणि आता राजाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे तिन्ही वेळेला या मतदारसंघातला भूमिपुत्र आमदार दिला नाही. का दिला नाही? जर ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल असा आमदार त्या काळामध्ये होत असताना, त्या काळामध्ये इथला भूमिपुत्र आमदार का दिला नाही? एखाद्या गरीब दलित मुलाच्या डोक्यावर जर हात ठेवला असता तर या मोहोळ मतदारसंघामध्ये 3 वेळेला आमच्या दलित समाजातला एखादा गरीब पोरगा आमदार झाला. 3 वेगवेगळे पण आमदार होऊ शकले असते. मग कशासाठी? प्रत्येक वेळेला एकदा मुंबईवरनं, एकदा कर्नाटकातून, एकदा बाहेरून, आणि आताचा आमदार इंदापूर तालुका हा यशवंत माने खोटांडा माणूस आहे. यशवंत मानेचं मूळ गाव हे इंदापूर तालुक्यातलं शेळगाव. या शेळगावमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विठ्ठल माने यांचाही शेळगावमध्ये जन्म झाला. त्यांचे आजोबा, त्यांचाही शेळगावमध्ये जन्म झाला. त्यांचे पंजोबा, खापर पंजोबा, त्यांचाही जन्म तिथं झाला. इंग्रजाच्या काळापासूनचं रेकॉर्ड तपासलं तर यशवंत मानेच्या मागच्या 5-6 पिढ्या यांचा जन्म इंदापूर तालुक्यातल्या शेळगावमध्येच झाला. ते कैकाडी समाजाचे. कैकाडी समाज एमटी मध्ये येतो, एससी मध्ये नाही. आता तुम्हाला एवढं तरी कळत असेल की हा मतदार एससी म्हणजे शेड्यूल कास्ट साठी, मागासवर्गीय समाजाकरता राखीव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजातल्या मागास जनतेकरता, गावकुशीच्या बाहेर राहणाऱ्या हजारो वर्ष अन्यायाने पिचलेल्या समाजाकरता, चर्मकार समाज असेल, मातंग समाज असेल, बौद्ध असेल, यांच्याकरता देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजे संसदेमध्ये आणि राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजे विधान भवनामध्ये त्या समाजाचे प्रश्न मांडण्याच्या करता, त्या समाजाचे प्रतिनिधी तिथं गेले पाहिजेत याच्या करता आरक्षणाची तरतूद केली. यशवंत माने यांनी याचा गैरफायदा घेतला. ती एनटी समाजाकरता ती तरतूद नाही आहे, एससी करताची तरतूद आहे. परंतु कैकाडी समाज महाराष्ट्रातला बुलढाणा नावाचा विदर्भातला जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये कैकाडी समाजाकरता विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट मिळतं. जे लोक ज्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला, फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कैकाडी समाजाला एससीचं सर्टिफिकेट मिळतं. यशवंत माने यांनी त्याच्या वडिलांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यात झाला असं दाखवलं. त्यांनी काय केलं? प्रत्यक्षात तसं झालं का?
कारण यशवंत माने यांच्या वडिलांचा जन्म इंदापूरच्या शेळगावमध्ये झाल्याचा रेकॉर्ड आहे, आजोबाचा जन्म इंदापूरच्या शेळगावमध्ये झाल्याचं रेकॉर्ड आहे, खापर पंजाबपर्यंतचं रेकॉर्ड आहे. मग यशवंत माने यांनी एक शक्कल लढवली. बुलढाण्यामधले विठ्ठल माने या नावाचा एक डुप्लिकेट व्यक्ती शोधून काढला. डुप्लिकेट नाही, खराच काढला. नाव साधर्म्य असलेला विठ्ठल माने नावाची व्यक्ती बुलढाणा जिल्ह्यातली कैकाडा समाजाची शोधून काढली आणि ती व्यक्ती स्वतःचा बाप आहे असं दाखवली रेकॉर्डवर. मग या यशवंत मानेचा खरा बाप कुठला? इंदापूरचा का बुलढाण्याचा? अरे या दोन बापाचे औलाद असलेला यशवंत माने आपल्याला आमदार म्हणून स्वीकारायचा का? इथं प्रचाराला आल्यावर विचार, तुम्ही त्याला विचारा की तू नेमका इंदापूरचा आहे का नेमका बुलढाण्याचा आहे? कारण यशवंत मानेने त्याचे दोन बाप दाखवले. अशी दोन बापाची औलाद असलेला यशवंत माने आम्ही या मोहोळ मतदारसंघाचा आमदार म्हणून का स्वीकारायचा? आम्हाला आपल्या बापाचा प्रत्येकाला अभिमान असतो. अमुक अमुक झालं तर बापाचं नाव सांगणार नाही आपण म्हणतो. अमुक झालं तर एक बापाची औलाद सांगणार नाही असाही शब्द आपण वापरतो. आपण आपल्या प्रत्येकाला आपल्या बापाचा अभिमान असतो कारण त्याने आपल्याला जन्म दिलेला असतो. बापावरून जर कोण बोललं तर आपल्याला राग येतो, परंतु आमदारकीसाठी स्वतःचा बाप बदलणारा यशवंत माने उद्याच्या काळात आमदार दिसता कामा नये हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. जातीसाठी माती खाणारी माणसं असं आपण, जातीसाठी माती खाणारी असा एक शब्द आहे ना वाक्यप्रचार, जातीसाठी माती खायची. परंतु आमदारकी मिळवण्यासाठी आणि पेट्रोल पंप मिळवण्याच्या करता यशवंत माने यांनी त्याची जात सुद्धा बदलली. अशी जात बदलणारा आणि बाप बदलणारा माणूस या मोहोळ तालुक्याचा आमदार होऊ शकत नाही, मोहोळ मतदारसंघाचा आमदार होऊ शकत नाही. राजन पाटील म्हणतात ते आमच्यावर व्यक्तिगत टीका करतात. सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर ती व्यक्ती व्यक्तिगत राहत नाही, ती सार्वजनिकच असते. आणि त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्याचं आचरण, वर्तन आणि चारित्र्य हे नीट असावं लागतं. 85 वर्ष झालं काका साठेंच्या पांढऱ्या शर्टावर एक डाग नाही. शिवाजी बापू नरवरे यांच्यासारखा ज्येष्ठ माणूस 25-30 वर्ष एक हाती ग्रामपंचायत ताब्यात होतो. काहीतरी लोकांच्या करता योगदान दिल्यानंतर लोक पाठीशी उभे राहतात. त्या यशवंत मानेची स्वतःची ग्रामपंचायत आहे का? कधी चौकशी केली? शेळगाव हे जे गाव आहे, या गावाची ग्रामपंचायत यशवंत मानेची आहे का? त्या शेळगावच्या ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा नाही यशवंत माने. एक स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य होऊ न शकणारा असा व्यक्ती आम्ही आमच्या मोहोळ मतदारसंघाचा आमदार केला. 25-25 वर्ष शिवाजी बापू सारखी माणसं ग्रामपंचायत ताब्यात ठेवतात. सांगत त्या माणसाला बोट दाखवून त्या माणसाला त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा सदस्य करतात आणि ग्रामपंचायतीचा सरपंच करतात. 5-5, 8-8 हजार मतदार असलेल्या मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून येणारा जो माणूस आहे तो त्याची लायकी त्या यशवंत मानेपेक्षा जास्त आहे. कारण यशवंत माने ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून येऊ शकलेला नाही आहे. कशासाठी आम्ही मूर्खासारखं या अशा माणसाला निवडून द्यायचं? त्याची लायकी ग्रामपंचायत लेवलची नाही. आमदार झाल्यानंतर सुद्धा स्वतःची ग्रामपंचायत त्याला निवडून आणता आली नाही. त्याच्या गावात त्याची काय लायकी? कशासाठी आम्ही त्याला डोक्यावर घ्यायचा? कशासाठी आमची फुकटची मदत त्याला द्यायची? राजू खरे भूमिपुत्र आहे, आपल्या या मतदारसंघातला आहे. हा मोहोळ, उत्तर सोलापूर आणि पंढरपूर असा मतदारसंघ आहे. इथं फटफटी काढली की आपण अर्ध्या तासात राजू खरेंच्या घरी जाऊ शकतो. शेवटी आपला माणूस आहे. बाहेरच्या जिल्ह्यातला माणूस आम्ही आमच्या बोकंडी कशासाठी घ्यायचा?
राजन पाटलाला बॅगा पोचवल्या म्हणून? का राजन पाटलाला 50 कोटीचं घर बांधायला मदत केली म्हणून? का राजन पाटलाच्या पोरांना सोलापूरला 50 कोटीचं 5 स्टार हॉटेल बांधून दिलं म्हणून? 3000 कोटी रुपयाची विकास कामं केल्याचे सगळीकडे बोर्ड लावले. 142 गावांचा हा मतदारसंघ. तर 3000 कोटी रुपये या मतदारसंघात आले असतील तर प्रत्येक गावासाठी किमान 20 कोटी रुपये आले पाहिजे. प्रत्येक गावासाठी 20 कोटी आलेत का तुमच्या बीबी दारफळला? 20 कोटी 10 कोटी आलेत का? 5 कोटी जर आलेत का? या मोहोळ मतदारसंघातल्या 142 पैकी कमीत कमी 80-90 गावात मी जाऊन आलोय. एकही गावातली माणसं सांगत नाहीत की आमच्या गावामध्ये एवढा निधी आला. मग हे 3000 कोटी गेले कुठे? अरे यशवंता, तुझा विकास गेला कुठे? तो दिसतच नाही. कुठल्याही गावाला जावा, कंबरडं मोडलं पाहिजे असे या मतदारसंघातले रस्ते. कुठल्याही गावात धड प्यायला पाणी नाही, शेती करता पाण्याची व्यवस्था नाही, लाईटचा टिपी जळून जळून शेतकरी बोंबलून मारा लागला. टिपी काही त्याला मिळत नाही. 12 तास 8 तास सुद्धा लाईट नीट मिळत नाही. रातच्याला कधी 12ला लाईट येते तर पहाटे 4ला येते. शेतकऱ्याने काय बोंबलायचं का? त्या 3000 कोटीच्या खर्चात काकासाहेब माझ्या गावात तर असं लिहिलंय, तू बाकीच्या ठिकाणी मला माहित नाही, आमच्याकडे फॉरेस्ट आहे, इकडे बी असेल मला डोकं. त्या पुस्तकात लिहिलंय 7 लाख रुपयाची गवत लागवड. मी डोक्याला हात लावला. गवत ही काय लावायची गोष्ट आहे? गवत तर मनानेच येते. पाऊस पडला की गवतच गवत. उलट आपल्याला बाया लावून आपल्याला ते गवत खुरपावं लागतंय आलेलं मनाने जुगू. आणि गवत लावायसाठी 7 लाख रुपये पुस्तकात दिले. आणि ते विकासाचं पुस्तक छापलंय. आणि त्या पुस्तकावर कुणाचा फोटो? एवढं मोठं पुस्तक छापलंय. 85 वर्ष झाली तुमच्या या मतदारसंघात. एकट्या बाबुराव अण्णांनी सगळा मोळ तालुका मोठा केला. बाबुराव अण्णाचाच पुस्तक. अरे काकासाहेब आहेत तर अजून टाकायला होता की फोटो? अरे मतासाठी नावायचा लोक काकासाठी पाहिजे. एक फोटो टाकायचे जाणत नाही नालायकानं तुमची. कुठल्या तोंडाने तुम्ही या ठिकाणी येणार आहे? काकासाहेब साठे या तुमच्या उत्तर सोलापूरची अस्मिता आहे, तुमच्या उत्तर सोलापूरचा अभिमान आहे. उभ्या हयातीत किती प्रसंग आले तरी शरद पवार साहेबांची साथ सोडली नाही. निष्ठावंत माणूस आहे. त्यांचा विचार, शरद पवारांचा विचार पूर्ण हयातभर पवार साहेबांचा विचार घेऊन या मतदारसंघात त्यांनी काम केलं. का नाही तर काकासाहेबांचा फोटो टाकला. भिकारासारखं मागच्या वेळेला आमदार व्हायच्या वेळेला पाया पडत आला होता ना काकासाहेबांपाशी. का लाज वाटत होती. त्या 2 टकुच्यांचं काय योगदान आहे बंधुराव मतदारसंघात? काय? एक पिंडकुळ्या दाखवतोय आणि दुसरं नाचत बसतोय. योगदान काय? नुसतं असं कर, हाय तू तगडं सारखंच असं करतोय. ते रुस्तम हिंद झाला आपला काय सिकंदर शेख. रुस्तम हिंद काय त्याच्या बापाला अभिमान वाटतो. अख्ख्या तालुक्याला, महाराष्ट्राला, सोलापूर जिल्ह्याला, आमच्या तालुक्याला गरीबाचा पोरगा आहे. रुस्तम हिंद झालं महाराष्ट्र केसरी झालं. अभिमान वाटतो. एखादा अशा पद्धतीनं देशामध्ये नाव केल्यानंतर आपलं पोरग एवढं मोठं नाव कमवतंय, बापाला अभिमान वाटतो. एखाद्याच्या घरी लहान बाळ जन्माला आल्यानंतर बाप लेकरू हातात घेत. लेकरू हातात घेऊन बाप म्हणतो, बाळा मोठा शिकून मोठा हो, मोठा झाल्यावर कलेक्टर हो म्हणतो का नाही? बारके लेकराला, गरीबाचा असो पैसेवाल्याचा असो कुणाचा असो, आजा बिजा म्हणतो शिकून मोठा हो. राजन पाटील काय म्हणला असेल बाळराजाला हातात घेतलाय जन्म. मोठा होऊन मोठा दरोडेखोर हो, मोठ्या मोठ्या चोऱ्या कर, खून मर्डर कर, मोठ्या तुरुंगांचा.
काय बाप आहे, काय अभिमान आहे लेकराचा बघा. तर तो गार लेकरू भाषणात सांगतोय जाहीरपणे माझ्या पोरांनी 17 वर्ष 302ची कलम बघल्या. कशाचा अभिमान असावा, कशाचा अभिमान असावा. खून मर्डर केल्याचा आणि तुरुंगात गेल्याचा, माझा पोराने मर्डर केला आणि तुरुंगात गेला याचा अभिमान बाळगणारा बाप या पृथ्वी तलावर एकमेव असेल तो म्हणजे राजन पाटील. असला बाप असू शकतो का? मनुष्य प्राणी तर असू शकत. म्हणून हा राजन पाटील हा राक्षस दैत आहे दैत. म्हणून त्याला मारला पाहिजे, सत्तेतून हटवलं पाहिजे. याकरता केवळ आमदारकीचं टेंडर काढू, 3 टर्म आमदारकीचं टेंडर काढलं. मोहोळ मतदारसंघाचा आमदारकीची निवडणूक आली की मोहोळ मतदारसंघाचा आमदार विकणे आहे. मोहोळ मतदारसंघाचा आमदार विकणे आहे. जो जास्त पैसे देईल, जो मोठं टेंडर भरेल त्याला मोहोळ मतदारसंघ आंदण दिला जाईल. असंच आहे ना. मोठ्याला बॅगा घेऊन आला यशवंत माने, ठेकेदारच आहे ना. ठेकेदार असल्यामुळे सगळं रेल्वेचा त्या कंत्राटदार असल्यामुळे मोठ्याला बॅगा तिथं आणून दिल्या. अनगरला तिकीट फायनल झालं आणि आपल्या बोकांड येऊन बसला. त्यामुळे आता एक निर्णय करायचा आहे. वेळ शिल्लक नाही, आता आचारसंहिता आहे. आपला वेळ संपलेला आहे. अजून पुन्हा संवाद करेल. परंतु एक लक्षात ठेवा, या मतदारसंघामध्ये आता इतिहास घडवण्याची वेळ आलेली आहे आणि परिवर्तन हे अटळ आहे. तुम्ही साथ द्या, तुम्ही फक्त साथ द्या. तुमच्या या बीबी दारपळ मधली जेवढी म्हणून कामं अडवलेली आहेत ही एवढी मोठी लिस्ट आहे. 6 महिन्याच्या आत या बीबी दारपळ आणि या उत्तर सोलापूर मधली अडवण्यात आलेली सगळीच्या सगळी कामं करण्याचं अभिवचन आमदारांच्या साक्षीनं, उमेदवाराच्या साक्षीनं, काकांच्या साक्षीनं केली जाते. हा शब्द म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. बोला 2 मिनिटं.